आता बातमी आहे, चंद्रशेखर बावनकुळे अजित पवारांच्या भेटीला देवगिरीवरती आलेत आणि 1 तासापासून या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहेत. चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि अजित पवार यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे. काल एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली होती बावनकुळे यांनी आणि आता अजित पवार यांच्या भेटीसाठी बावनकुळे देवगिरीवरती आलेत आणि सुमारे 1 तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये तासाभरापासून चर्चा सुरू आहे. उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ही काही चर्चा सुरू आहे का असा अंदाज लावला जातोय. मात्र गेल्या 1 तास चंद्रशेखर बावनकुळे अजित पवारांसोबत चर्चा करतायत देवगिरी या त्यांच्या बंगल्यावरती. तर ही दृश्य आहेत ज्यावेळेला चंद्रशेखर बावनकुळे हे अजित पवार यांच्या भेटीसाठी आलेले होते त्यावेळची ही दृश्य. गेला 1 तास अजित पवार आणि बावनकुळे यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार आहे आणि त्याच संदर्भात या नेत्यांमध्ये चर्चा होतीये का असा देखील तर्क लावला जातोय. आता पुढची बातमी आहे, बांगलादेशमध्ये हिंदूंवरती अत्याचाराच्या घटना घडतायत. यावरून उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. हिंदू समाजावरती होणाऱ्या अत्याचारांच्या घटनेवरून त्यांनी केंद्र सरकारला सवाल केले. बांगलादेशात हिंदूंवरती हल्ले होत आहेत, इस्कॉन मंदिराची जाळपोळ करण्यात आली, मात्र केंद्र सरकार गप्प का असा सवाल त्यांनी केलाय. पंतप्रधान मोदींनी युक्रेनचं युद्ध एका फोनवरती थांबवलं तर हिंदूंवर अत्याचार होत आहेत, तर मग बांगलादेशाबाबत सुद्धा भूमिका घेतली पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणाले. बांगलादेशामध्ये ही बातमी महाराष्ट्र टाइम्सची आहे. इस्कॉनचं केंद्र, इस्कॉनचं मंदिर जाळले तरी आपण गप्प आहोत. त्यांच्या प्रमुख तिथल्या कोण जे असतात इस्कॉनचे त्यांना अटक झाली तरी सुद्धा आपण गप्प आहोत. हिंदूंवरती रोज अत्याचार होत आहेत तरी देखील आपण गप्प आहोत. मग आपले विश्वगुरू हे अत्याचार नुसतं पाहत का बसलेले आहेत? माझी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना विनंती आहे तमाम हिंदूंतर्फे की जसं आपण एका फोनवरती युक्रेनचं युद्ध थांबवलं होतं तसंच बांगलादेशमध्ये जे काही हिंदूंवरती अत्याचार होत आहेत त्याबद्दल आपण काहीतरी भूमिका घ्यायला पाहिजे, पावलं उचलायला पाहिजे. कारण इथे नुसतं बटेंगे कटेंगे फटेंगे वटेंगे असं करून काही उपयोग नाहीये. जिथे काही नाहीये तिकडे छाती फुगवून दाखवण्यात काही अर्थ नाहीये. पण जिथे अत्याचार होत आहेत त्यांना आपली धमक दाखवण्याची आज गरज आहे. आमच्या खासदारांनी माननीय पंतप्रधानांच्या भेटीची वेळ मागितली होती पण त्यांना ती नाकारण्यात आली. कारण मी सांगितलं होतं की रितसर आपण जाऊन पंतप्रधानांना एक पत्र द्यावं आणि त्यांचे व्याप खूप आहेत. त्यांना खूप देशांमध्ये फिरायचं असतं, जगभर फिरायचं असतं, भाषणं द्यायची असतात. तर कदाचित त्यांच्या नजरेत बांगलादेशामध्ये होणारे हिंदूंवरचे अत्याचार लक्षात आले नसतील, जसं मणिपूरचे आलेले नाहीत. तसंच हिंदूंवरचे अत्याचार बांगलादेशात होत आहेत, मंदिर जाळलं जाते, आणखीन काय काय होते संपूर्ण सगळ्या काय बातमी येत नाहीयेत. तर केंद्र सरकारने तात्काळ काय पावलं उचलणार आहेत हे स्पष्ट केलं पाहिजे. बाकीच्या चर्चा तूर्त एक दिवस बाजूला ठेवा आणि संसदेमध्ये बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंवरती अत्याचारांबद्दल केंद्र सरकारची नेमकी भूमिका काय आहे आणि आपण काय पावलं उचलणार आहोत. कारण शेख हसीना इकडे आल्या त्या सुरक्षित आहेत, त्या सुरक्षित आहेत कुठे कोणालाच माहिती नाही. पण तिथे असलेले जे सारे गोरगरीब हिंदू आहेत ते मात्र रोज अत्याचार भोगतायत. त्यांच्याबद्दल आपण काय करणार आहोत हे त्यांनी सांगायला पाहिजे. तर उद्धव ठाकरेंच्या या टीकेला बावनकुळेंनी उत्तर दिलंय. ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाची कास सोडली ते आज हिंदूंच्या रक्षणाबद्दल बोलतायत. तुमचं हिंदू प्रेम किती बेगडी होतं ते 2.5 वर्षांच्या काळात जनतेनं बघितलं. बांगलादेशमधील हिंदूंच्या पाठीशी भाजप उभी आहे आणि त्याचसाठी केंद्र सरकारनं नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर केलं. त्यावेळी तुम्ही मात्र काँग्रेसला घाबरून राज्यसभेत बोटचेपी भूमिका घेतली असं ट्विट बावनकुळेंनी केलं. मुंबईतल्या दादर रेल्वे स्थानकाबाहेर हनुमान मंदिराला रेल्वेनं नोटीस पाठवली. यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवरती जोरदार हल्लाबोल केला. दादर रेल्वे स्थानकाबाहेर 80 वर्षांपासून जुनं हनुमानाचं मंदिर आहे. रेल्वेतील हमालांनी बांधलेलं हे हनुमानाचं मंदिर, त्याला पाडण्यासाठी रेल्वेनं नोटीस पाठवली आहे.
मग कुठे आता भाजपचं हिंदुत्व, असा सवाल ठाकरेंनी विचारलाय. ही सुद्धा मोठी बातमी आहे. गेल्या 80 वर्षापासून दादर रेल्वे स्टेशनच्या इथे असलेलं हमालांनी बांधलेलं, जो हमाल कष्ट करतो त्या हमालांनी बांधलेलं मंदिर गणपतीचं आणि हनुमानाचं हे भाजप सरकारने त्याला नोटीस पाठवली. ती नोटीस माझ्याकडे आहे की तुम्ही रेल्वेच्या जागेवरती अतिक्रमण केले 80 वर्षापूर्वीचं मंदिर हे पाडायला निघाले. मग तुमचं कुठे हिंदुत्व, कसलं हिंदुत्व आहे तुमचं? आम्हाला तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता तुम्ही हिंदुत्व सोडलं का, मग तुम्ही काय सोडलेलं आहे आता? ना तुम्ही आमच्या इथली मंदिरं वाचू शकत, ती तुमच्याच राजवटीमध्ये रेल्वे प्रशासन पाडतंय, तरी आपलं केंद्र सरकार आणि राज्य सरकार ढिंप आहे. तर आमचे प्रतिनिधी उदय जाधव हे दादरमधल्या हनुमान मंदिराबाहेरून आपल्या सोबत जोडले गेलेत. उदय, आपण प्रेक्षकांना दाखवतोय ते हेच आहे दादरच्या स्टेशन बाहेरचं हे हनुमान मंदिर, आणि त्याला रेल्वेनं जी नोटीस पाठवली आहे, जो मुद्दा उद्धव ठाकरेंनी आज उपस्थित केला त्याबद्दल काय माहिती द्याल? श्वेता, मी आता दादर पूर्व रेल्वे स्थानकाच्या बाहेर जे हनुमान मंदिर आहे त्या हनुमान मंदिराच्या बाहेर उभा आहे. आपण इथे पाहत असाल हेच ते प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे आणि याच हनुमान मंदिराला दादर रेल्वे स्थानकावरती दररोज जे हजारो लाखो प्रवासी ये जा करतात ते सर्वजण इथे प्रार्थना करत आणि एक प्रकारे नमस्कार करत इथे आपल्या प्रवासाला सुरुवात करत असतात. एक गेले कित्येक वर्षाची एक ही प्रथा आहे आणि हनुमान मंदिर हे खूप प्रसिद्ध आहे. आणि याच हनुमान मंदिराच्या इथे शेजारी देखील दुसरं महालक्ष्मी पूजा प्रतिष्ठानचं देखील एक मंदिर आहे, महाकालिकाचं मंदिर आहे. त्या मंदिराला देखील रेल्वे प्रशासनाने नोटीस जी आहे ती बजावलेली आहे. आणि आपण पाहत असाल की नोटीस बजावल्यानंतर स्थानिक लोक जे आहेत त्यांनी काहीसा संताप जो आहे तो व्यक्त केलेला आहे. आपण पाहत असाल ही अशा प्रकारची ही नोटीस आहे, जी नोटीस मध्य रेल्वे प्रशासनाकडे बजावण्यात आलेली आहे. आपण इथं पाहत असाल कार्यालय सहाय्यक मंडल इंजिनियर भायखला मध्य रेल्वे सेंट्रल रेल्वेकडनं ही नोटीस बजावलेली आहे आणि 7 दिवसांची नोटीस बजावण्यात आलेली आहे. आपण समोर पाहू शकतो डिमोल अनऑथोराइज्ड टेम्पल असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे, म्हणजे अनधिकृत मंदिर आहे ते लवकरात लवकर काढण्यात यावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि इथे रेल्वे प्लॅटफॉर्म नंबर 12च्या बाहेर, म्हणजे जे 12च्या बाहेर हे रेल्वे प्लॅटफॉर्म नंबर 12च्या बाहेर हे मंदिर आहे त्याचा स्पष्टपणे इथे उल्लेख जो आहे या नोटीसमध्ये करण्यात आलेला आहे. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्थानिक लोक आहेत ते जे मंदिरामध्ये नेहमी असतात त्यांच्याशी आपण बोलतो. काका, पहिलं तुम्ही सांगा, तुम्ही गेले कित्येक वर्ष इकडे येता, किती वर्ष येतात? तुमचं नाव काय? माझं नाव विनायक नाईक आहे. मी 1960 पासून इकडे येतो आणि हे मंदिर आम्हा लोकांचं आहे. आम्हा लोकांचे जे युनियन आहे ते आमचे पण मित्र आहे. पण आम्हाला त्यावेळी मी लहान असल्यामुळे ते संघटनामध्ये आम्हाला तेवढं कळलं नसतं की उद्या पुढे तोडेल म्हणून. आणि कुठल्या आम्हाला काय बांधलं हे कसं सांगणार. आणि तेवढी कायदा त्यावेळी नव्हतं तेवढी की अधिकृत आहे काय. आता जसं वर चढलं तर सगळ्यांना अधिकृत दिसलं. पहिलं कुठे ते नव्हतं का अधिकृत, आता कशाला ते अधिकृत केलं. आणि तुम्ही कोण यांना अधिकृत करणारा? देवाला अधिकृत करणारा तुम्ही कोण? तुम्ही का सच्चा आहे का? तर त्या लोकांना अधिकृत करा. तुम्ही अधिकृत नाही ना, मग कशाला आम्हाला अधिकृत म्हणतात? ते चुकीचं आहे. देवाला तोडताना स्वतः चांगला राहायला पाहिजे. त्यामुळे त्यांना सांगा हे तोडायचा अधिकार नाही त्यांना. आणि जर तोडलं तर मग आम्ही ऐकणार नाही. सगळं दादर गजा करून तुमचं राज्य वाई करून टाकेल. 7 दिवसांची रेल्वे प्रशासनाने नोटीस रात दिने काय 7 दिवसात तो नुसता येऊन दे, रात्र झोपून मी इथे राहीन. मी इथे राहिलेला आज माझं किती वय आहे माहिती? 82 आहे. मी 60 वर्षापासून इथे आणि 70 वर्षापासून मी येतो आहे आणि देवळामध्ये दररोज यायचं. मी सगळं आम्हाला लोकांना मी उभा करीन. ते ज्यांनी बांधलं त्याने मी पण उभा राहीन. मग कोण तोडणार त्यांना मी बघीन.